चला सगळ्यांचं या दुसऱ्या रात्रीमध्ये मनापासून स्वागत. खरं तर गोरक्षक मंगल पाटील, सामाजिक गोपालन संस्था पेण रायगड व धर्मयोद्धा परिवार रायगड महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण काल श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गोरक्षक चषक 2024 या स्पर्धेचा प्रारंभ केला होता. तदनंतर मात्र ही स्पर्धा आता दुसऱ्या रात्रीमध्ये या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे आणि या दुसऱ्या रात्रीचा खेळ मात्र या ठिकाणी मैदानावरती आता सुरू नक्कीच केला जाईल. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच खरं तर शुभम कदम सर आणि मंगेशजी पाटील सर, त्याच्याच बरोबरीने आमचे तिसरे पंच या ठिकाणी प्रवीणजी आंद्रे सर, तिन्ही पंचांचं आपण या ठिकाणी मनापासून स्वागत करूया. त्याच्याच बरोबरीने आमच्या समवेत संदीपजी भोईर सर स्कोररची भूमिका बजावण्यासाठी दाखल झालेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत. साथी समालोचक परमेशजी पाटील सर आमच्या समवेत आजच्या रात्रीमध्ये सोडले गेलेत, त्यांचं देखील स्वागत. फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटची टीम या स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज करते आहे, त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. वळूया मॅचकडे. निलेश 11 वडगाव आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 पेण कोळीवाडा ही टीम मैदानाच्या आतमध्ये झुंज देतीये. टॉस जिंकल्यानंतर घेतलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि पिवनचं पहिलं षटक घेऊन प्रशांत गोलंदाजी मार्कवरती दाखल केले जातात. भूमी 11 पेण कोळीवाडाची सलामी फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल केली जाते. समीर आवासकर आणि लल्ला वास्कर ही सलामी फलंदाजांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा मॅच ऑनचा इशारा. रात्र क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी सुरू होतोय. लेट्स प्ले द गेम इज ऑन. पहिला चेंडू फुल टॉस होता, हलक्या हाताने अगदी सावध पवित्रा या ठिकाणी मात्र घेतला गेला. समीर आवासकर या मैदानावरती बराचसा सराव त्यांचा सातत्यानं प्रत्येक संध्याकाळी होताना आपण पाहिलेला आहे आणि हे मैदान पेण कोळीवाडा टीमसाठी घरचं मैदान आहे. या मैदानाचा अनुभव त्यांना फारसा आहे, कारण रोज प्रॅक्टिस याच मैदानावरती होत असते आणि आता मात्र त्यांचा खेळ या नाईट शृंखलेमध्ये कसा होणार याकडे देखील मात्र आता नजरा सगळ्या प्रेक्षकांच्या असणार आहेत. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक होताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू आणि फळीचा कोणताच संपर्क त्या ठिकाणी होत नाही आहे आणि एक धाव या ठिकाणी फळीच्या साह्याने नक्कीच नोंदवली जाते. एका धावेच्या बरोबरीने 2 धावा या ठिकाणी आपल्याला धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतील. सावध सुरुवात या ठिकाणी झाली आहे. पहिला फुलटॉस चेंडूला देखील सन्मान दिला होता, तदनंतरच्या चेंडूवरती देखील एक धाव आलेली आहे. यॉर्कर हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याची ही गोलंदाजी आहे. पिवनचं पहिलं षटक म्हटलं 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 2 खेळाडू पाहायला मिळतील. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजांसाठी हे षटक फेकणं थोडंसं डोईजड असतं. गॅप शोधले तर तुम्हाला धावा या षटकामध्ये सहजरित्या मिळत असतात, परंतु जखडून ठेवणारी गोलंदाजी आत्तापर्यंत होती आहे. इथे अगदी ऑफसाईडला डीप द क्रीज जाऊन फटका खेचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यश त्यामध्ये देखील मिळत नाही आहे आणि इथे सुद्धा एक धाव आता नोंदवली जाते. परमेशजी, आपण काल रात्री पाहिलं होतं, धावा खरं तर होत नव्हत्या आणि तशाच प्रकारचं समीकरण आजच्या रात्रीच्या सुरुवातीस सुद्धा पाहायला मिळत आहे. संघ कोणताही असो, परंतु धावा या मैदानावरती सुरुवातीला तरी होत नाही आहेत. यावेळेस देखील कमालीचा चेंडू, काय अफलातून गोलंदाजी होतीये. अगदी 5व्या-6व्या स्टंपवरती चेंडू मैदानाच्या आतमध्ये पिच केला गेला होता. बॅकफूटवरती जरूर गेले होते, परंतु यश मिळत नाहीये. अचूक टप्प्याची गोलंदाजी, वेगावरती ठेवलेलं नियंत्रण, तदनंतर मात्र फेकलेली सटीक लाईन आणि लेंथ या ठिकाणी या फलंदाजांना अगदी जागेवरती उभं ठेवण्याचं काम करते आणि प्रशांतची कौतुकास्पद गोलंदाजी. यावेळेस देखील आउटसाईड द ऑफस्टंबच शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार चेंडूची पिचिंग 6व्या-7व्या स्टंपवरती केली जाते. अगदी रडारमध्ये चेंडू हा गोलंदाज फेकत नाही आहे, कारण त्याने देखील ओळखलेला आहे हे खेळाडू मोठे आहेत आणि त्यांचा हा होम ग्राउंड आहे.
अशा परिस्थितीमध्ये रडारमध्ये फेकलेल्या चेंडूंवरती मोठे फटके येतील आणि ते फटके माझ्या संघासाठी अडचण निर्माण करू शकतील. या अनुषंगाने इथे मात्र आउटसाईड द ऑफस्टंप लाईनची गोलंदाजी केली गेली आणि त्यामध्ये प्रशांत यांना यश देखील मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आणि धावांचं धावफलक पोहोचलं जात आहे बिनबाद 4 या आकड्यावरती. 4 षटकांची मॅच आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळणार आहे. एक षटक अर्थातच या ठिकाणी आपल्याला पॉवर प्लेचं असताना पाहायला मिळेल, कारण की बऱ्याचशा नियमावली आहेत आणि त्या नियमावलींच्या आधारे आपल्याला ही स्पर्धा खेळवायची आहे. कारण निवडणुका फार जवळ आलेल्या आहेत, आचारसंहिता सध्या तरी लागू केली गेलेली आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा नियमावली या आमच्यापर्यंत सुद्धा पोहोचल्या गेल्यात आणि त्या नियमाअंतर्गत आणि वेळेअंतर्गत ही स्पर्धा आणि हा खेळ त्या दिवसामध्ये संपला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला यश मिळवून द्यायचं असेल, प्रत्येक टीमची साथ आम्हाला महत्त्वाची आहे. 4 षटकं 20 मिनिटांच्या आतमध्ये पूर्ण केली गेली पाहिजेत, याची देखील नोंद आपण घ्यायची आहे. नवीन गोलंदाज या ठिकाणी वापरले जात आहेत. जितू म्हात्रे वैयक्तिक पहिला आणि टीमकडून दुसरं षटक घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल या ठिकाणी नक्कीच वापरला जाईल आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात होती. इथे मात्र आल्या आल्या रडारमध्ये चेंडू होता, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, मेकिंग नो मिस्टेक, पकडलाय झेल, संपवलाय लल्ला वास्कर यांचा खेळ. भूमी 11 पेन कोळीवाडाला पहिला हादरा. कालचंच गणित या ठिकाणी आजही आपल्याला पाहायला मिळत आहे. धावा सुरुवातीला काल देखील बनत नव्हत्या, आजच्या रात्रीमध्ये सुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये देखील नक्कीच पाहायला मिळते आहे. आणि इथे सुद्धा आपण पाहतोय की सुरुवातीच्या सत्रामध्ये धावा या बनल्या जात नाही आहेत. त्यामागचं कारण बऱ्याचशा परिस्थितीमध्ये असू शकतं. कदाचित मैदानावरती थोडीशी नमी आहे, थोडासा ओलावा हलकासा प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय. रात्रीचं वातावरण थोडंसं संत वातावरण असतं आणि अशा प्रकारच्या वातावरणामध्ये खरं तर खेळ हा तुमचा चांगला झाला पाहिजे, त्या अनुषंगाने तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. परंतु या ठिकाणी गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. या ठिकाणी देखील अपील जरूर केली जाते. अगदी वाईड लाईनच्या समीप या चेंडूची पिचिंग करण्यात आली होती. एकदम खोलवर डप्प्याचा चेंडू हा पिच केला गेला आणि या ठिकाणी कोणतीच धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र नोंदवली जात नाहीये. चितू म्हात्रे सुद्धा प्रशांत यांच्या पावलावरती पाऊल फेकून गोलंदाजी करतायत. सन्मान देण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज. बघा परिस्थिती इतकी बिकट आहे की चेंडू बॅटच्या मिडल सुद्धा होत नाहीये. म्हणजे त्या ठिकाणी आपण लल्ला वास्कर यांना झेलबाद होताना जरूर पाहिलं होतं, परंतु अशा प्रकारचे शॉट ते नेहमी मैदानाच्या बाहेर स्टँड्समध्ये मारत असतात. परंतु आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय चेंडू खरं तर ट्रॅव्हल तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये होत नाही आहे. आणि कालही जे आपण षटकार पाहिले ते षटकार सीमारेषे लगत होते. म्हणजे एकही असा शॉट कालच्या रात्रीमध्ये सुद्धा नव्हता की जो एकदम मोठा षटकार ज्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे धावा येणं फार कठीण होत आहे. अगदी डीप द क्रीज जाऊन झोपल्या शॉट मारण्याचा प्रयत्न आणि यश या ठिकाणी नक्कीच मिळालं जात आहे. चेंडू गेलाय डीप लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. समीर यांनी आता ओळखलाय ताकदीपेक्षा युक्ती ही श्रेष्ठ असते, युक्तीचाच वापर करावा लागेल आणि त्याच पद्धतीने खेळलेला हा फटका देऊन जाणार आहे 4 धावा. चार धावेच्या बरोबरीने संघाचं धावफलक जाऊन पोहोचलं गेलं ते म्हणजे 9 या आकड्यावरती. अशाच प्रकारचे फटके तुम्हाला खेचायचे आहेत. तंत्रशुद्ध फटकेबाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता करावी लागणार आहे. जिथे ताकदीने धावा येत नाही आहेत अशा प्रकारे परिस्थितीमध्ये तुम्हाला युक्ती लढवावी लागणार आहे. आणि इथे मात्र सिच्युएशनला अंडरस्टँड करून तुम्हाला खेळी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. कारण सिच्युएशनशिपला अंडरस्टँड करणं फार महत्त्वाचं असतं.
यावेळेस देखील अकूट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर पोझिशनमध्ये नव्हते, शॉटमध्ये प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं, कारण प्रॉपर टायमिंग सुद्धा फटक्यावरती झाली नव्हती आणि इथे सुद्धा मिळतीये एकच धाव. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं हर्ष 11 भवानी फायटर रावे टीम टॉप 4मध्ये या ठिकाणून क्वालिफाय होताना पाहायला मिळाली. त्यांच्या टीमचा देखील बोलबाला राहिला आणि कालच्या रात्रीमध्ये 3 गोलंदाजांना हॅट्रिक घेताना आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं, ज्यामध्ये रावे टीमचे 2 खेळाडू होते आणि या गोलंदाजांनी ती रात्र अक्षरशः कालची आपल्या नावावरती या मैदानावरती नक्कीच केली. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेटने हा चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला लॉंग ऑफच्या दिशेने आणि इथे सुद्धा मात्र एकच धाव मिळवली जाते. एका धावेच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे 5.5ची सरासरी या ठिकाणी प्रति षटकामागे आता राखली जाते. करंट रन रेट जर तुम्ही पाहिला 5.50चा आपल्याला पाहायला मिळतो आहे. 2 षटकांमध्ये 11 धावा या ठिकाणी नक्कीच जमवल्या जात आहेत. 11 आकडा अतिशय शुभ आकडा मानला जातो. क्रिकेटच्या एका संघामध्ये सुद्धा 11 खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि भारताने सुद्धा दुसरा वर्ल्ड कप 2011 सालीच जिंकलं होतं. म्हणजे 11 हा नंबर फार लकी. नेल्सन आकडा ज्याला म्हटला जातो तो 11चा आकडा आहे आणि धाव फलकावरती आकडा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. जर्सी क्रमांक 18 गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. आकाश जर्सी क्रमांक 18 आणि इकडे IPL सुद्धा सुरू आहे. त्या ठिकाणी RCB आणि आज KKRची मॅच आहे. जर्सी क्रमांक 18 म्हणजे विराट कोहली यांनी सुद्धा त्या ठिकाणी 50 आपली पूर्ण केलेली आहे. परंतु आकाश यांना विकेट मिळवण्याची संधी आहे. मिड विकेटला पकडला झेल, उंची जास्त होती परंतु लांबी या फटक्यामध्ये देखील पाहायला मिळत नाहीये. आलिया पावली माघारी परतावं लागतंय फलंदाज आशिष यांना आणि इथून मात्र भूमी 11 पेन कोळीवाडा दुसरा फलंदाज बाद. नवीन फलंदाज ओमकार साकोस्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे देखील एक कमालीचे खेळाडू आहेत. यांनी देखील स्वतःला बऱ्याचशा मैदानावरती सिद्ध केलं आहे. या मैदानावरती मागील स्पर्धेमध्ये जेव्हा पेण कोळीवाडा खेळली होती त्यांचा खेळ चांगला झाला होता. पनवेलच्या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार यांनी देखील मारले होते परंतु यावेळेस जाळे जे विणलं होतं त्यामध्ये अडकवले जात आहेत. बॅक टू बॅक चेंडूंवरती विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये सुरू राहताना पाहायला मिळते. अडचणी भूमी 11 पेण कोळीवाडाच्या वाढवल्या जात आहेत आणि अडचणी वाढविणाऱ्या गोलंदाजाचं नाव आहे अर्थातच आकाश केदारी. कम्मालीची बॉलिंग. ऑन हॅट्रिक वरती इथे मात्र आकाश केदारी असणार आहेत. परंतु हॅट्रिक हे नाव कुठून आलं त्यामागची कहाणी सुद्धा जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. खरं तर 1857चं ते वर्ष होतं आणि एक स्टीफन्सन नावाचा गोलंदाज होता ज्याने 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतल्या होत्या आणि तदनंतर त्याच्या मित्रांना त्याला गिफ्ट म्हणून काहीतरी द्यायचं होतं आणि म्हणून त्यांनी पैसे काढून त्याला हॅट गिफ्ट दिली होती आणि म्हणून 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला हॅट्रिक असं या परिस्थितीला म्हटलं जातं आणि तेव्हापासून हे नाव दिलं गेलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामागे परमितजी बऱ्याचशा कहाण्या प्रचलित आहेत आणि त्या देखील आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत कारण त्यांना सुद्धा माहीत असलं पाहिजे की कोणत्या गोष्टी या कुठून आलेल्या आहेत. यावेळेस देखील निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पिच केला गेला. हॅट्रिकची सुवर्ण संधी होती परंतु ती संधी जरी निसटली गेली असली परंतु गोलंदाजी दमदार सुरू आहे. निलेश 11 वडगाव रसायनी विभागामध्ये या संघाने बरंचसं नावलौकिक या ठिकाणी कमवलेलं आहे आणि आता मात्र
या ठिकाणी गोलंदाजीचं वर्चस्व पाहायला मिळत आहे, परंतु समोरून जर वार केले जात असतील तर तुम्हाला पलटवार करणं देखील महत्त्वाचं आहे. फलंदाजांना आता स्वतःचे धाबे दणाणावे लागतील. त्यांना मात्र आता गोलंदाजीवरती आक्रमण करावं लागेल. आक्रमण हाच बचाव असतो आणि इथे फलंदाजांना मात्र आता परिस्थितीला ओळखून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ही करावीच लागणार आहे, कारण परिस्थिती बिकट आहे. संकटमोचक बनावं लागेल. हलक्या हाताने सन्मान दिलाय. गलीच्या रिझनमध्ये डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, अति घाई संकटात जाई. 2 धावा या ठिकाणी नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. जिथे 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र 2-2 धावा या ठिकाणी दिल्या जात आहेत. त्या म्हणजे समोरच्या संघाला. भूमी 11 पेण कोळीवाडा धावा कशाही येवोत त्यांच्या टीमसाठी धावांचं येणं फार महत्त्वाचं राहणार आहे. आणि या 2 धावेंच्या बरोबरीने संघाचं धावफलक फार कालांतरानंतर पुढे सरसावलं जात आहे आणि आकडा आलेला आहे तो म्हणजे 13 धावेंचा. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अतिशय कंजूस गोलंदाजी म्हणावी लागेल आकाश यांची. इथे मात्र ऑफसाईड वरती हलकेसे कमिट झाले होते. मोठा फटका खेचायचा होता, परंतु यश यावेळेस देखील मिळत नाहीये. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, याचा उल्लेख आपण सातत्याने केलेला आहे. परंतु गोलंदाजीचं वर्चस्व ज्या पद्धतीचं होतं तेच मात्र या ठिकाणी कायम राहताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि इथे मात्र देखील निलेश 11 वडगाव टीमने सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये फक्त 13 धावा खर्च करून 3 फलंदाजांना या ठिकाणी नक्कीच बाद केलाय. समीर जोपर्यंत मैदानावरती आहेत मोठ्या धावा येण्याची अपेक्षा आहे टीम पेण कोळीवाडासाठी, पण समीर यांना आता ओळखावं लागेल. शेवटचं षटक या ठिकाणी आता या सत्रामध्ये शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये या ठिकाणाहून तुम्हाला आता हाणामारी करावी लागणार आहे, कारण हीच ती वेळ आहे आणि हीच ती वेळ, यामध्ये हीच ती संधी तुम्हाला साधावी लागणार आहे. आणि इथून मात्र काम तुम्हाला संपूर्ण करावं लागेल तुमच्या संघासाठी, कारण नाईट शृंखलेमध्ये विजय मिळवण्याचा मानस हा प्रत्येक संघाचा असतो. त्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर या ठिकाणाहून मात्र आक्रमणच आता तुम्हाला एक अशी गोष्ट आहे जी एका चांगल्या टोटलपर्यंत घेऊन जाऊ शकते. अन्यथा या धावांचा पाठलाग करणं निलेश 11 वडगाव टीमसाठी सोपं होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. शेवटच्या षटकासाठी पेण विलेज एंडकडून आयुष गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. आयुष जास्त वेळ प्लीज आपण घेऊ नका. टाईम अलर्ट आहे, आम्हाला टुर्नामेंटला देखील टाईम अलर्ट आहे, कारण की शासनाचे बरेचसे नियम इथे देखील आता लागू केले गेलेले आहेत काही कारणास्तव, आणि त्यामुळे आमच्याकडे देखील वेळ कमी आहे आणि म्हणून सगळे मॅचेस वेळेत झाले पाहिजेत. टाईम अलर्ट आहे याचा देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे. आयुष येत आहेत, शेवटच्या षटकाची सुरुवात केली जाईल. इथे कमालीचा फटका, मिस्टर 360 सर ए बी डिव्हिलियर्स यांची आठवण करून देणारा क्लासिकल स्ट्रोक फलंदाजांनी दाखवलाय आपला क्लास. समीर आवासकर सांगतायत फॉर्म इज टेम्पररी बेटा बट क्लास इज परमनंट. मारलाय षटकार. पुढील मॅच चिरनेर विपक्ष कुंभार आणि पेण या 2 संघांच्या दरम्यान खेळवली जाईल. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की लगेचच आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये यावं. चिरनेर टीमचा कॅप्टन आणि कुंभाराई टीमचा कॅप्टन, आवाज जर पोहोचतोय लगेच या, अगदी वेळ घेऊ नका, लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल, कॅप्टन लगेचच उपस्थित राहावं. पहिल्या चेंडूवरती समीर यांनी मात्र इथे षटकार खेचलाय. दुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, देखना फटका सौंदर्यात्मक अफलातून कलात्मक षटकार.
या ठिकाणी कमालीची बॅटिंग होतीये. शेवटचं षटक, हाणामारी करणारं षटक, अंधाधुंद फटकेबाजी करण्यासाठी फेमस असणारं षटक. आणि इथे मात्र देखील वाऱ्याच्या वेगाने धावांची गती वाढवली जातीये. धावांच्या गडीला पोहोचवलंय अगदी टॉप गिअरमध्ये. फलंदाजी होतीये एकदम कडक. इथे मात्र केलीये दांडी दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. इथे मात्र केलाय वार वरती पलटवार. आयुषने केलाय समीरचा शिकार. आणखीन एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज देखील मैदानावरती आता येत आहेत. ऋषी कोळी, ज्यांच्या माध्यमातून आपण पेन चॅम्पियन ट्रॉफी पाहिली होती. आल्या आल्या केलाय प्रहार, परंतु चेंडू नाही गेला आरपार. इथे आणखीन एका वेळी फलंदाजच बनलाय शिकार, गोलंदाज बनलाय शिकारी. फलंदाज बाद. चिरनेर संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. मी कुंभाराई टीमच्या कॅप्टनना या ठिकाणी विनंती करतोय. जय अंबे कुंभाराई संघाचा कर्णधार, आपल्याला अगदी नम्रतेची विनंती आहे की लगेचच आपण टॉस करण्यासाठी यावं. अगदी इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस झाला पाहिजे, याची देखील नोंद घ्या. चिरनेर संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. चला जय अंबे कुंभाराई टीमचा कॅप्टन, आपण लगेचच टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता हर्षल दाखल केले जात आहेत. इथे मात्र ऑन हॅट्रिकची संधी निर्माण केली जाते गोलंदाज आयुष यांच्यासाठी. कालच्या रात्रीमध्ये आपण 3 हॅट्रिक या स्पर्धेमध्ये देखील पाहिलेल्या आहेत. खरं तर आकाश केदारी ज्यांनी तिसरं षटक फेकलं होतं ते देखील ऑन हॅट्रिकवरती होते. इथे मात्र गोलंदाज आयुष देखील आता चौथ्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये ऑन हॅट्रिकवरती आहेत. आणि इथून मात्र आता आयुष यांना हॅट्रिक मिळते की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. फुल टॉस, चेंडू कव्हरच्या डोक्याच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक करतोय चेंडूचा पाठलाग. शेवटच्या क्षणी डीप कव्हरला क्षेत्ररक्षण केलं जात आहे सुरेख. इथे मात्र चेंडू देखील अडवला जातोय आणि या चेंडूवरती 2 धावा नक्कीच मिळवल्या जात आहेत. धावांचा धावफलक पोहोचलाय 27, अर्थातच 27 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू मात्र या सत्रामध्ये आता शिल्लक असणाऱ्या वेल फिनिश्ड जर द्यायची असेल तर यावेळेस देखील तुम्हाला या चेंडूवरती प्रहार करावा लागणार आहे. तोच प्रयत्न केला गेला. इथे मात्र ऑनसाइड वरती आडव्या बॅटने घेऊन काढला. लोंगॉन वरती चेंडू गेला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय. रनआउटची संधी निर्माण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी मात्र म्हणावी लागेल. आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण देखील केल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि धावांचा धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 29 या आकड्यावरती. येणारे आता 24 चेंडू आणि टीम इथे मात्र श्रीराम निलेश 11 वडगाव समोर आव्हान आहे ते म्हणजे 30 धावेंचं. 24 चेंडू आणि 30 धावेंचं करायचं आहे पाठलाग. धावा होत नाहीत. काल देखील पहिल्या मॅचमध्ये 29ची गरज असताना देखील शेवटच्या षटकापर्यंत तो मॅच गेला होता. जरी टीम त्या मॅचमध्ये विजयी झाली होती ती म्हणजे हमरापूर संघ त्या ठिकाणी वरेडी टीमच्या विरोधात खेळत होता आणि अगदी शेवटच्या षटकापर्यंत कालच्या रात्रीमध्ये पहिली मॅच गेली होती जिथे 29च धावांची गरज होती आणि वरेडीच्या अगेन्स्ट
मोर्या बोरगाव होती आणि 6 चेंडूमध्ये 6 धावा त्या ठिकाणी निघल्या सुद्धा नव्हत्या. म्हणजे कालच्या रात्रीमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आजच्या रात्रीमध्ये सुद्धा कायम ठेवलेलं आहे. परंतु 24 चेंडू 30 धावेंचं करायचं आहे पाठलाग. चला जय अंबे कुंभाराई टीमचा कॅप्टन लगेचच या प्लीज. जास्त वेळ आपण घेऊ नका कारण आपण फार वेळ घेताय. चिरनेर टीमचे कॅप्टन या ठिकाणी चिरनेरचे आलेले आहेत. ते आपली प्रतीक्षा या ठिकाणी करतायत. लगेचच जय अंबे कुंभाराई कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस इन द टॉस बॉक्स ही तुम्हाला विनंती असणार आहे. सन्माननीय बळीराम दादा पाटील साहेब यांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी या पुढील मॅचच्या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यावं. आणि विनंती आहे बळीराम दादा पाटील की आपण टॉस केल्यानंतर इथे समालोचन कक्षामध्ये विराजमान होऊन या स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा. आपलं स्वागत असणार आहे. बळीरामजी पाटील आमचे बळवली गावचे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती आहे दादा आपण या आणि आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस देखील करायचा. कुंभाराई टीमचा कॅप्टन या आणि या लास्ट कॉल आहे कुंभाराई तुम्हाला. आणि बॅटर चला लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे आहेत. वेळ अर्थातच आमच्याकडे जास्त नाही आहे त्यामुळे विनंती आहे की आपण लगेचच सलामीची जोडी पाठवायची आहे आणि तदनंतर पुढील तुमचे बॅटिंग ऑर्डर जी असेल ती आपण सुद्धा तयार ठेवायची आहे. 24 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. पण धावांचा पाठलाग कशा प्रकारे होणार हे पाहण्यासाठी आपण वळूया परमेशजी पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद. चला फलंदाज पाठवा प्लीज. आमची विनंती राहील. टीम श्रीराम निलेश 11 वडगाव रसायनी बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये खरं तर घमासान युद्ध पाहायला मिळेल. ज्या अर्थी आपण विचार केला तर मानस मनोरे यांनी सांगितलं की या स्पर्धेच्या पहिल्या रात्रीत बोलबाला राहिलाय गोलंदाजांचा आणि आजच्या रात्रीत देखील गोलंदाज चमकणार आहेत. पण खरं तर कालच्या रात्रीत विकेट क्रमांक 1 वर आपण ही स्पर्धा पाहिली. आजच्या रात्रीत या मैदानावरचा विकेट क्रमांक 2 जी आहे त्या विकेटवर खरं तर ही स्पर्धा संपन्न होणार आहे. गोरक्षक मंगल पाटील सामाजिक गोपालन संस्था पेण रायगड व धर्मयोद्धा परिवार रायगड महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेली ही स्पर्धा गोरक्षक चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. उपस्थित सर्व पाहुण्यांचे आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे मी परमेश पाटील सोनखार करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. सामना क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये भूमी 11 पेन कोलीवाडाला फाईट करण्यासाठी सज्ज झालाय. श्रीराम निलेश 11 वडगाव रसायनी. पहिल्या सत्रामध्ये एकूण 29 रन्स आपण पाहिल्या बॅटिंग करत असताना भूमी 11 पेन कोलीवाडा टीमकडून. आणि आता दुसऱ्या सत्रात वडगाव रसायनी या टीमला आता करायच्यात एकूण 30 धावा. 4 षटकांची लढत. पेन कोलीवाडा टीम म्हटलं की त्यांचा होम ग्राउंड आहे आणि खरं तर रोज संध्याकाळी ते प्रॅक्टिस सेशनमध्ये इथेच आपण त्यांना पाहतोय होम पिचच्या. आणि असं आपण म्हणूया होम टाऊनमध्ये होम सिटीमध्ये ते खेळणार आहेत. बरेचसे त्यांचे पाठीराखे आज त्यांच्या सोबत आहेत. न्यू जर्सीमध्ये ही टीम आज ज्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले परंतु आव्हान थोडं मोठं आहे असं म्हणावं लागेल. ज्या अर्थी श्रीराम निलेश 11 वडगाव रसायनीने चालू हंगाम गाजवला आणि भन्नाट फॉर्मात असणारी ही टीम आणि यांचा विजयी रथ रोखण्यासाठी भूमी 11 पेन कोलीवाडा सज्ज झालाय. पहिल्या षटकासाठी गोलंदाज अलंकार वास्कर आणि त्याच्या समोर आव्हान असेल ऑन स्ट्राईकला जितू आणि नॉन स्ट्राईकला असेल आकाश. द गेम इज ऑन. डावाला होईल सुरुवात. 4 षटकांचा खेळ आणि या 4 षटकामध्ये आता करायच्यात एकूण 30 धावा टीम वडगाव रसायनीला. डान्सिंग ग्राउंड ऑफ विकेट. चेंडू हवेता. व्हॉट अ कॅच. धक्का पहिला. गोल्डन डकचा शिकार. फलंदाज जितू बॅक टू द पॅव्हलियन. अप्रतिम झेल पकडला. टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आणि तसं पाहायला देखील मिळालं. खरं तर हा धक्का पहिला बसलाय
30 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर सफलता टीम भूमी इलेव्हन पेन कोलीवाडा संघाला. जितू बाद झालाय आणि तदनंतर इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये राजू ठोंबरे. हा देखील फलंदाज तितकाच महत्वाचा आणि तितकाच ताकदीचा आहे. ज्या अर्थी चालू हंगामामध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्याची बॅट बोलले आणि गोलंदाजांवर तो बरसलाय. परंतु ह्या विकेटवर खास करून संदीप सर गोलंदाजांचा बोलबाला या स्पर्धेमध्ये राहिला आणि खास करून पहिल्या रात्रीत काल 3 गोलंदाज असे होते की त्यांनी हॅट्रिक संपादन केली आणि आज देखील पहिल्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 2 गोलंदाज ऑन हॅट्रिकवर होते. वडगाव रसायनीचे देखील पहिल्या चेंडूवर विकेट मिळालाय. कॉन्फिडन्स बिल्ड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नवीन फलंदाजाला तितकंसं सोपं होणार नाही आहे. एक एक धावेसाठी तुम्हाला आज संघर्ष करावा लागेल. स्पर्धा मोठी आहे, स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची स्पर्धा तुम्ही पाहताय. गोरक्षक चषक 2024. पुढचा चेंडू असेल अलंकारचा. शॉर्ट पिच चेंडू आहे, गुड लेंथवर पडला, थोडा आतमध्ये आला. पक खरं तर कोलीवाडा संघाला थोडी मदत आहे. ज्या अर्थी त्यांचे प्रॅक्टिस सेशन या मैदानावरती आहे. या मैदानाचा अगदी कोपऱ्याने कोपरा त्यांना ठाऊक आहे. कुठे चेंडू फेकायचा आहे, कोणत्या स्पॉटवर चेंडू डिलिव्हर करायचा आहे, कोणत्या एंडनी रन्स येत आहेत, कोणत्या एंडनी रन्स येणार नाही आहेत, सर्व काही ठाऊक असेल पेन कोलीवाडा टीमला. ऑफस्टिकच्या बाहेर आहे, ऑफ फ्रॉम बॉडी हलकासा बाहेर होता. पंचांचा इशारा आला, इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये एक धाव निश्चितच ऍड केली जाईल आणि धावसंख्या देखील आता मात्र सुरू झाले. एक धावफलकावर आहेत. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. थोडी डोकीदुखी आहे जरूर, गोलंदाजाला थोडा संघर्ष करावा लागेल जरूर. परंतु त्याहीपेक्षा जर म्हणायला गेलो तर हीच तर संधी आहे तुम्हाला हिरो व्हायची आणि अशा स्पर्धा वारंवार येत नाही आहेत. आणखीन एक चांगला चेंडू आहे. ही लाईन आणि लेंथ कमालेची आहे. पाच शेवटचा पुकार आहे. जय अंबे कुंभाराली पेनला, अन्यथा प्रतिस्पर्धी संघाला टॉस विन दिला जाईल. लास्ट कॉल. त्यांचा कॅप्टन इथे येऊन थांबलाय. सो शेवटचा पुकार आहे जय अंबे कुंभाराली पेन या टीमला. हा षटक संपल्यानंतर टॉस होणार आहे. नेक्स्ट बॉल. अलंकार वास्कार चांगला चांगला आज चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. तेवढं सोपं नाही आहे, पण डे आणि नाईट फॉर्मॅटमध्ये फार मोठा डिफरन्स आहे आणि तो जाणवतोय. आणि खास करून हे मैदान तुम्हाला वाटते जरूर छोटं, परंतु बाउंड्री मित्रा फार दूर आहे. तितकं सोपं होणार नाहीये हा ग्राउंड क्लिअर करणं. ग्रीन ग्रासचं मैदान असं वाटतंय की इंटरनॅशनल मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू देखील तसाच आहे. कॉफी बुक गोलंदाजी, टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी जरूर ऐकायला मिळतोय. पहा 30 नाही आहेत, मी तर म्हणेल या 50-60 आहेत की काय, ज्या अर्थी ही गोलंदाजी सुरू आहे. षटकातील सलग 4 बॉल डॉट आलेत. एक विकेट पहिल्या चेंडूवर मिळालाय. षटकातील एकूण चेंडू झालेले आहेत 5 आणि धावसंख्या फक्त 1. पुढचा चेंडू देखील भन्नाट वेग, पॅडवर आदळला. बघता बघता पहिलं षटक संपलं. फक्त आली एक वाईटची रन्स. षटक आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या गोलंदाज अलंकार वास्कर साठी. अप्रतिम गोलंदाजी, व्हॉट अ बॉलिंग अटॅक. स्ट्राईक गोलंदाज आणि ती देखील फक्त 1 रन्स वाईटची. एक धावफलकावर आहेत. पण 30 धावा मित्र असं म्हणेल वडगाव रसायनी टीमने कधी कधी 2 षटकामध्ये देखील कंप्लीट केल्या असतील. तशा प्रकारचे त्यांच्याकडे बॅट्समन आहेत. परंतु नाईट फॉर्मॅट ते देखील केलेले आहेत. बऱ्याच स्पर्धांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. परंतु ही विकेट आणि हा ॲटमॉस्फिअर, हे वातावरण तेवढं मित्र म्हणेल की आता सूट झालं नाही आहे. परंतु त्यांची गोलंदाजी भन्नाट राहिले. कोलीवाडा संघ म्हणतोय आम्ही मागे नाही आहोत. हे मैदान आमचं आहे, हे पेन शहर आमचं आहे आणि हे होम पिच आहे आमचं. आमचे बरेचसे पाठीराखे आले, त्यांना आज आम्ही निराश करणार नाही आहोत. त्यांना आम्ही आज खुश नक्की करणार आहोत. 30चं टार्गेट आहे. रन्स आहे फक्त 1 धाव फलकावर. 1 षटक संपलाय आणि आता जर आपण इक्वेशन पाहिलं तर 18 चेंडू बाकी आहेत आणि आता करायचे आहेत धावसंख्या एकूण 29.
18 चेंडू 3 षटक 29 धावा करायच्यात. सामना आता थोडा कठीण होत चाललाय की काय असं म्हणावं लागेल. नेक्स्ट बॉलर पुढच्या षटकासाठी गोलंदाज आलाय समीर अवस्कर. हाईट कम फाईट ज्यादा. मूर्ती अगदी छोटी दिसतंय आजच्या रात्रीत, परंतु कीर्ती फार महान आहे. ज्या अर्थी त्याची बॅटिंग रिव्हर्सचे 2 षटकार समीर वास्करने जे मारले होते, अप्रतिम डेडिकेशन भन्नाट आहे. प्रॅक्टिस खूप करतोय, मेहनत लाजवाब आहे त्याची. आणि क्रिकेटवर असणारं प्रेम आहे ना, तुम्ही अनेक वेळा समीरची पाहिली असेल बॅटिंग. आज देखील 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आले, एक चौकार आला. दुसऱ्या षटकासाठी लल्ला वास्करने त्याच्यावर विश्वास दाखवला. लल्ला वास्करचा खरं तर मी असं म्हणेल की हा ब्रह्मास्त्र आहे पेन कोलीवाडाचा. आज पाहूया बॅटिंगमध्ये चमकदार कामगिरी केलंय. गोलंदाजी कशी राहील. ऑन स्ट्राईकला असेल फलंदाज आकाश, नॉन स्ट्राईकला राजू ठोंबरे. यावेळेस देखील फुल टॉस, बेल्स पडले, विकेट मिळाले. पहिल्या षटकात देखील पहिल्या चेंडूवर विकेट आली होती. या देखील षटकात तसंच घडलंय आणि आणखीन एक विकेट. 2 धक्के बसलेत. आता सावध पवित्रा घ्यावा लागेल. पहा मित्र असं म्हणेल षटकार चौकारांच्या शोधात तुम्ही जाऊच नका. सिंगल डबल्सने तुम्ही धावफलक हलतं ठेवा. आणि ज्याप्रमाणे MSD महेंद्रसिंग धोनी शेवटच्या षटकापर्यंत सामना नेत होता, तशा प्रकारे तुम्हाला आता गेम प्लॅन चेंज करावा लागेल. आणि तुमच्याकडे 2 गेम प्लॅन हवेतच. पहा प्लॅन ए जर तुमचा मित्र असं म्हणेल की मिस झाला असेल तर मग प्लॅन बी. थोडी घाई करा, पुढचा फलंदाज तुम्ही रेडी ठेवायचा आहे. फारसं वेळ घेऊ नका. ज्या अर्थी आम्ही पुन्हा एकदा सांगतो की आचारसंहिता लागू आहे. 12 नंतर कदाचित मग स्पीकर स्टॉप केले जातील, मग मजा येणार नाहीये. यासाठीच आम्ही 4 षटकांचे मॅचेस ठेवलेत. काल 5 षटकांचे होते, परंतु आम्हाला आज ती नियमावली आम्हाला आज मान्य करावी लागली आणि 4 षटकांची मॅच आहे. चालू हंगामामधील ही शेवटची स्पर्धा असेल कदाचित संदीपजी. आणि नाईट रजनी फॉर्मॅटमध्ये म्हणूया. आणि रजनी क्रिकेट म्हटलं की पेन सिटीमधील प्रेक्षक मोठ्या संख्येने येतील आणि ते पाहायला मिळेल. IPLचा हंगाम देखील सुरू आहे. तिकडे आमचे मानस मनोरे कट्टर समर्थक आहेत RCBचे आणि त्यांच्या विरोधात KKR. मॅच ती देखील तितकीच महत्वाची, परंतु सध्या चर्चा आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटची आणि चर्चा आहे समीर अवस्करची. पहिला विकेट मिळाला. नेक्स्ट बॉल षटकातील हा दुसरा चेंडू आहे. चांगला चेंडू होता, कव्हर मध्ये आला होता कार्पेट. डाव्या हाताचा फलंदाज आला आणि चांगलं टायमिंग झालं. तिकडे सिंगल आले. एका धावेने धावसंख्या मात्र आता पुढे सरकेल. 2 धावा धाव फलकावर. 2 विकेट्स गेलेत. दुसरं षटक सुरू आहे. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, 2 पंच मैदानाच्या आतमध्ये, कॉम्बॉक्स मध्ये 2 समालोचक आणि आमचे फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हचे सर्व कॅमेरा ऑपरेटर. जबरदस्त क्लॅरिटी. जरूर या चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. इकडे चेंडू उडालाय, कॅचची संभावना, पकडला झेल. धक्का तिसरा. श्रीराम निलेश 11 वडगाव रसायनी आणि अडकलाय झाल्यात. स्ट्रॅटर्जी खराब आहे. स्ट्रॅटर्जी अगदी खराब आहे. स्ट्राईक गोलंदाजांच्या अगेन्स्ट तुम्ही आक्रमण करायला जाल, ज्या विकेटवर रन्स येत नाहीयेत, एका धाबेसाठी संघर्ष करावा लागलाय जिकडे, तिथे मात्र असं म्हणावं लागेल स्ट्रॅटर्जी काहीशी चुकली. सिंगल डबलच्या शोधात जाणं गरजेचं आहे. खराब चेंडूंवर तुम्ही आक्रमण करा आणि चांगल्या चेंडूंना तुम्ही सन्मान द्या. हे तर क्रिकेट आहे. ज्या अर्थी किंग कोहली इन ऍक्शन मध्ये आहे आजच्या रात्रीत. चांगल्या चेंडूंना तो सन्मान देतोय, खराब चेंडूवर तो आक्रमक फटका खेचतोय. 50+ तिकडे धावा त्याच्या झाल्यात. परंतु इकडे जर आपण विचार केला, 3 विकेट्स डाऊन झालेत. धावसंख्या फक्त 2. 30 आहे टार्गेट. धाबे आता दणाणलेत. घाम फुटलाय. टीम श्रीराम निलेश 11 वडगाव रसायनी टीमला आला होता फार दूरवरचा अंतर कापून. समोर आहे भूमी 11 पेन कोलीवाडा. सामना अद्यापही आहे, सामना संपला नाहीये. ऑफस्टिकच्या बाहेर आहे लाईन, त्यांनी लेंथ कमालीची, बॅटची टॉप एज. आणखीन एक धक्का. तू चल मैं आया, अशी काहीशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. पहा खरं तर हे संघर्ष फार महत्वाचं होतं. ही मॅच इम्पॉर्टंट आहे.
कारण की घरच्या मैदानात त्यांच्या घरात जाऊन त्यांना हरवणं तितकं सोपं नाही आहे. जर आपण विचार केली, खराब सुरुवात झाली होती भूमी 11 पेन कोलीवाड्याचे देखील, परंतु सावरलं समीर आवासकरने आणि तो तारणहार आहे. आणि आज देखील आपण पाहतोय एकूण विकेट्स त्याला मिळाल्यात 3, अर्थातच ओव्हर हॅट्रिक. या षटकामध्ये 3 विकेट्स त्याला मिळाल्यात. ऑन हॅट्रिकवर देखील आहे. बोलबाला राहिलाय गोलंदाजांचा. कमालीची गोलंदाजी इकडे पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर एकूण 2 धावा आणि विकेट्स गेल्यात 4. पहिल्या षटकात 1 गेला होता, या षटकात 3 गेल्यात लल्ला. एकूण 4 विकेट्स गेल्यात. नक्कीच कूल कॅप्टन, मास्टर माइंड क्रिकेटर एस्टनच्या पाठीमागे लल्ला वास्कर तिकडे पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला पंच केलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहे. आज सर्व काही जे घडतंय ना ते भूमी 11 पेन कोलीवाड्याच्या बाजूने. नशिबाची साथ इकडे म्हणावं लागेल. आज नशीब त्यांचं फार जोरावर आहे. आणि आणखीन एक विकेट्स गेलंय. खराब शॉट सिलेक्शन. एका पाठोपाठ विकेट डाऊन होत आहेत. 5वा धक्का बसलाय. धावसंख्याचा आपण विचार केला तर 2 धावा आणि हॅट्रिक मिळालाय. एकदा पुन्हा जोरदार टाळ्या होऊ द्या गोलंदाज समीर अव्वासकर साठी. आज चमकला. मग त्याची बॅटिंग पहिल्या सत्रात आपण पाहिली, दुसऱ्या सत्रात त्याची गोलंदाजी असेल. खूप चांगली गोलंदाजी राहिलाय. धावसंख्या फक्त आहेत स्कोर कार्डवर 2. 5 विकेट डाऊन झालेत. षटक सुरू आहे दुसरं. सामना संपला नाहीये. नवीन खेळाडू आलाय 7व्या क्रमांकावर प्रशांत. ऑफस्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा चांगली लाईन आणि लेंथ. षटक संपल्याचा इशारा पंचांकडून आला. काय मॅच पाहायला मिळतोय. जबरदस्त सामना इकडे जरूर पाहायला मिळतोय. 2 धावा धाव फलकावर आहेत. 2 षटकं संपलीत आणि विकेट्स गमावलेत. 5 धावांपेक्षा जास्त विकेट गेलेत. दयनीय अवस्था जरूर आहे, परंतु आम्ही नेहमी असं म्हणत असतो की सामना सोडू नका. अद्याप 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 28 धाव संख्येची आवश्यकता आहे. तेवढं कठीण देखील नाही मी असं म्हणेल. इम्पॉसिबल, क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल हा शब्दच नसतो, परंतु इम्पॉसिबल शब्द जर तुम्ही कधी वाचला असेल तर त्यात पॉसिबल हा शब्द दडलेला असतो. सो नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. तुम्ही मित्र असं म्हणेल कठीण कार्य जर तुम्ही सोपं केलं ना तर नक्कीच तुमचं नाव घेतलं जाईल. आणि असं म्हणतात की इतिहास जर रचायचा असेल तर तुम्हाला वेड व्हावं लागेल. वेडी लोकच खरं तर इतिहास रचत असतात आणि शहाणी लोक ती घरी बसून वाचत असतात. तुम्हाला आज वेड व्हावं लागेल. श्रीराम निलेश 11 वडगाव रसायनी आज तुम्हाला लढावं लागेल. या येणाऱ्या 2 षटकांमध्ये तुम्हाला करायच्यात 28 धावा. 5 विकेट्स तिकडे डाऊन झालेत. 5 विकेट्स गमावल्यानंतर थोडं प्रेशर जरूर आहे, परंतु आठवा तो इतिहास खरं तर बाजूप्रभू देशपांडे यांचा. पावनखिंड घोडखिंडीमध्ये खरं तर गनिमांना त्यांनी रोखून ठेवलं होतं आणि अगदी मुठभर मावले त्यांच्या सोबत होते आणि हजारो गणिम तिकडे आले होते धावून आणि तरी देखील त्यांना थांबवण्यात त्यांना यश आलं होतं. हा इतिहास आहे. 2 षटक बाकी आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 28 करायचे आहेत. तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली आणि डाऊन द ग्राउंड अलाउंड द कार्पेट रन्स आली. इकडे 1 सिंगल आणि धावसंख्येत झाली वाढ. धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचले 3 या आकड्यावर. 3 धावा धावफलकावर आहेत. मॅजिक इनिंग साकारावी लागेल. प्रशांत आणि त्याच्या सोबतीला आहे खेळाडू बॉबी गडगे. हाच बॉबीला मी तर म्हणेल सनी देवल सारखी बॅटिंग करावी लागेल. 2.5 किलो का हात. आज षटकार, एखादा चौकार त्याला मारावाच लागेल. चांगला फटका अलॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड. या ठिकाणी लॉंग ऑफला चेंडू फील्ड झाला आणि रन्स आले. 1 सिंगल. एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावर. बूंद बूंद से सागर बनता है.
एका एका धावेने तुम्ही टार्गेटच्या समीप जाणार आहात, परंतु सामन्यावर अगदी पकड मजबूत केलंय भूमी 11 पैन कोलीवाडा या संघाने. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज निखिलचा हा चेंडू बाउन्स आला, बॅटची कडा घेतली आणि लल्ला वास्करने पकडला झेल. फलंदाज बॉबीचा संपलाय खेळ. आणखीन एक विकेट तंबूच्या आश्रयाला. सहावी विकेट गमावले. 6वी सफलता मिळाले टीम भूमी 11 पेन कोलीवाडा संघाला. नेक्स्ट मॅच, पुढची लढत आपण पाहणार आहोत. स्वर्गीय बाजीराव परदेसी अण्णा स्मृती चिरनेरला फाईट करेल पेन सिटी मधली जय अंबे कुंभार अली पेन. फार मजा येईल. आणि तदनंतर मर्याई जांभिवलीच्या अगेन्स्ट कृतान 11 इलू ठाकूर यांची जितूबाई जिते. आणि मग सिद्धिविनायक पेन फणस डोंगरीच्या अगेन्स्ट बादल म्हात्रे यांचा जाणता राजा दादर इन ऍक्शन मध्ये फाईट करेल. आणखीन एक लाजवाब गोलंदाजी आहे. जबरदस्त कामगिरी. काय गोलंदाजी राहिलंय अच्छा. खरं तर या पहिल्याच मॅच मध्ये बोलबाला राहिला. गोलंदाजाने नो चान्स, कोणत्या प्रकारची संधी दिली नाहीये फलंदाजांना. या षटकातील चेंडू बाकी असतील 2. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 करायचे आहेत. सामना जड झाला, सामना थोडा कठीण झालाय या ठिकाणी वडगाव टीमला. आणखीन एक चांगला चेंडू आहे. स्मशान शांतता आहे वडगाव रसायनीच्या खेम्यामध्ये. विचार निश्चितच करत असेल की नेमकं घडलंय काय. 30 धावा करायच्या, 4 षटकं आहेत. नाईट फॉर्मॅट मध्ये, भन्नाट टच मध्ये चांगल्या फॉर्मात असणारे खेळाडू आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या फक्त स्कोर कार्डवर 4 आहे आणि 6 विकेट्स गमावलेत. आणखीन एक चांगला चेंडू आणि इकडे रनआउटची विकेट घेण्याचा प्रयत्न आहे आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. सो जाऊया आपण मदत घेऊया. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहणार आहोत खेळाडू सुरक्षित आहे की नाही. फ्रेम बाय फ्रेम या ठिकाणी जरूर पाहिलं जाईल. एसटी रक्षक तिकडे आपण पाहतोय लल्ला वास्कर ही चेंडू जरूर फेकला. एसटीनं चेंडू हिट झाला आणि खेळाडू क्रीजच्या बाहेर आहे. सो खेळाडू असेल बाद. नक्कीच वडगाव रसायनीचा 12th मॅन देखील सांगतोय की खेळाडू बाद आहे. आणखीन एक नवीन खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. पहा क्रिकेट आहे काय. खरं तर रंग बदलला या मॅचने. 30 धावा. थोडा केमा नाराज होता भूमी 11 पेन कोलीवाडाचा, ज्यार्थी 30चं टार्गेट. प्रतिस्पर्धी संघ भन्नाट फॉर्मॅट मध्ये असणारा हा संघ श्रीराम निलेश 11 वडगाव रसायनी. 4 षटकांची मॅच, 30चं टार्गेट. असं वाटलं की थोडं सोपं आहे सामना, परंतु ते कठीण केलं आज असं म्हणावं लागेल. भूमी 11 पेन कोलीवाडाने 3 षटकं संपलीत. 3 षटकानंतर धावसंख्या आहे एकूण स्कोर कार्डवर फक्त 4. 7 विकेट्स गेल्यात वडगाव रसायनीच्या. आणि आता 1 षटक बाकी आहे आणि एका षटकामध्ये करायचे आहेत 26. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज हर्षल साकोस्कर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाला. एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि एका षटकामध्ये 26ची आवश्यकता. आणि जर का ह्या 26 आल्या तर होत्याचं 9 देखील होईल. पहा अनेक वेळा ह्या देखील धावा आपण चेस होताना पाहिल्यात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अंद्रे सर बरेचसे रेकॉर्ड्स झालेले आहेत अलॉंग द कार्पेट. परंतु ही चूक मी तर म्हणेल भूमी 11 पेन कोलीवाडा करणार नाहीये. 1 रन्स आले, सिंगल डब्बसने काहीही होणार नाहीये. षटकार चौकारांची आवश्यकता आहे या ठिकाणी वडगाव रसायनी टीमला. 30चं टार्गेट. धावसंख्या सध्या स्थितीत फक्त 5 आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू बाकी असतील 5 मध्ये आता 25 करायचे आहेत.
सुरुवातीला सामना होता कुठे आणि आता सामना आलाय कुठे. लेटकट केलंय त्या ठिकाणी कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक होता. आणखीन एक विकेट डाऊन झाला. आणखीन एक सफलता मिळाल्या रनआउटच्या स्वरूपाने. खरं तर ही विकेट असेल भूमी 11 पेण कोलीवाडा संघाला. आणि सामना मात्र आता असं म्हणावं लागेल थोडा नाही भरपूर काही अंशी आता जड झालाय. पराभवाचे काले ढग वडगाव रसायनीच्या डगआउटच्या वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु चेंडू बाकी आहेत अद्याप पर्यंत 4 आणि 4 मध्ये आता करायचे आहेत 25. 4 षटकार आणि अद्याप 1 रन उरेल. मग ती वाईटची वगैरे येईल का. नाही इकडे 1 रन्स विजयाचा सुगंध आता आला असेल टीम भूमी 11 पेण कोलीवाडाला. आणि जो श्वास रोखला होता त्यांच्या प्रेक्षकांनी तो आता मात्र सोडला असेल की आता मॅच आपण जिंकणार आहोत. मग पुढे काही होऊ द्या. एखादे 1-2 षटकार जरी आले तरी काही बिघडणार नाहीये. अक्रॉस द विकेट बैठक फटका घ्यायचा होता. आणि बस स्ट्रॅटर्जी इकडे खराब आहे. व्हाईट बॉल जरूर आहे आणि चेंडू मात्र चाललाय सीमा पार. रन्स किती असतील. 6 रन्स या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. आणि पण षटकार बॅटने तर आला नाहीये. ओव्हरथ्रोच्या रन्स इकडे जरूर मिळत आहेत. 6 धावेने धावसंख्या एकूण पाहायला मिळेल स्कोर कार्ड वर. 11 धावा धाव फलकावर आहेत. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. डॉट बॉल निश्चितच आला. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू आणि 19 धाव संख्येची आवश्यकता. 3 चेंडू आणि 19 धाव संख्येची आवश्यकता. यॉर्कर परफेक्ट यॉर्कर. इट्स अ परफेक्ट वाईड यॉर्कर म्हणावा लागेल. अगदी तिकडे जी वाईडची लाईन आहे ना कम्प्लीट तिथे चेंडू पडला. आणि एसटी रक्षक लल्ला वास्कर मास्टर माइंड क्रिकेटर म्हणून ज्यांना आम्ही संबोधत असतो विकेटच्या पाठीमागे त्यांचं डोकं आहे ना ते कम्प्युटर प्रमाणे चालतंय. चांगला फटका आहे. षटकार जाईल का नाहीये. चेंडू हवेत थांबलाय. झेल पकडलाय. आणखीन एक विकेट डाऊन झालाय. आणि धावसंख्या आपण फक्त पाहतो आहे स्कोर कार्ड वर 11 धावा. 11 धावा धाव फलकावर आहेत. षटकातील चेंडू बाकी असतील अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉल किती आहे. लास्ट बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल. आणि लास्ट बॉलवर आपल्याला 19 धावा एकूण करायच्या आहेत. अरे घ्या तुम्ही रस इकडे सांगा. तिकडे तुम्ही तिकडे मी 2 बॉल. लास्ट बॉल शेवटचा चेंडू बाकी असेल. आणि या शेवटच्या चेंडूवर एकूण 19 धावसंख्येची आवश्यकता. मोठा पराभव. नक्कीच मोठा पराभव या ठिकाणी जरूर वाट्याला आलाय. आणि हार्ड लक श्रीराम निलेश 11 वडगाव रसायनी. 4 षटक 30 टार्गेट. सोपं लक्ष इकडे कंप्लीट झालं नाहीये. परंतु क्रिकेटमध्ये असं नेहमीच होत असतं. जर का त्या ओव्हरथ्रोच्या 6 रन्स आल्या नसत्या तर मात्र फक्त 5च धावा असत्या.